सकाळी एक बोलल, दुपारी एक बोलल, परत कधी भुजबळांवर टीका करल, कधी फडणवीसांवर टीका करल, कधी कुणावर टीका करल. हे काय त्याचं सांगता येत नाही. आमचे खमके नेते आहेत, ओबीसीच्या बाजूने ठाम भूमिका घेणारे नेते आहेत. आणि बीड म्हणजे काय तुमच्या बापाची जहागिरी आहे का? त्यामुळं असल्या फालतू गप्पा मारा चावडीच्या कट्ट्यावरती मारायला सांगा. तर लक्ष्मण हाके सध्या पोहोचलेले आहेत आणि त्यांनी हा मोर्चा हे आंदोलन असंच सुरू राहील, बीड ही कोणाची जहागिरी नाही असं म्हटलेलं आहे. छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी हाके पोहोचलेले आहेत आणि त्याच दरम्यानची ही दृश्य आहेत. तत्पूर्वी भुजबळ यांना भेटायला जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यानंतर छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी लक्ष्मण हाके दाखल झालेले आहेत. आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्याला लक्ष्मण हाके पोहोचलेत. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी सध्या भुजबळांची तोफ आता धडाडणार आहे आणि तत्पूर्वी ही बैठक, एका बाजूला मेळावा तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ ज्या ठिकाणी आहेत तिथे त्यांची भेट घेण्यासाठी नेते पोहोचतात. लक्ष्मण हाके हे देखील त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली ही प्रतिक्रिया आपण ऐकली. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे काय बोलणार याकडे सध्या सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे, ओबीसी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. कारण आज ओबीसींचा महाएल्गार बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये या महाएल्गार आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छगन भुजबळ आता मैदानात उतरलेले आहेत. हा GR मराठा समाजाला दिलेला आरक्षण आणि ओबीसीमधून दिलेलं आरक्षण किंवा काय असेल ते रद्द करावं, GR रद्द करावा अशी मागणी आहे आणि म्हणूनच या महाएल्गार मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे. सुरेश जाधव माझे सहकारी आपल्याला अधिक माहिती देतील. सुरेश, लक्ष्मण हाके आता पोहोचलेले आहेत भुजबळांची भेट घेण्यासाठी. लक्ष्मण हाके हे मेळाव्याच्या अगोदरच भुजबळ यांची भेट घेण्यासाठी बीड शहरातील सनराईज हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि मेळाव्याच्या अगोदर त्या दोन नेत्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे. या अगोदर बीडमध्ये जो मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा बॅनरवरती फोटो नव्हता आणि ते उपस्थित देखील राहणार नव्हते. मात्र तो मेळावा रद्द झाला आणि त्यानंतर हा जो मेळावा होतोय या मेळाव्यामध्ये लक्ष्मण हाके यांचा फोटो देखील आहे आणि आता भुजबळांना ते भेटतायत. त्यामुळे नेमका या दोन नेत्यामध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. विशेष धनंजय मुंडे देखील या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत. त्यामुळे या नेत्यांमध्ये जी महत्वाची चर्चा होणार आहे ती व्यासपीठावर देखील आपल्याला ऐकायलाच मिळेल. मात्र पहिल्यांदाच लक्ष्मण हाके हे भुजबळांच्या भेटीला जात आहेत आणि त्यानंतर या ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या भेटीची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. नेमकं या भेटीमध्ये काय दोघांमध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे. या अगोदर जर बघितलं तर बीडमध्ये लक्ष्मण हाके यांनी अनेक ओबीसीचे मोर्चे देखील केलेले आहेत, अनेक मेळावे देखील घेतलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवरती आजचा जो मेळावा होतो त्यामध्ये लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि त्या अगोदर या दोन नेत्यांची भेट होते. त्यामुळे नेमकी या दोन नेत्यामध्ये काय चर्चा होते याची उत्सुकता सगळ्यांना आहे आणि राजकीय वर्तुळात त्याची चर्चा देखील होते. धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी लक्ष्मण हाके आणि धनंजय मुंडे दाखल झालेले आहेत. सभेपूर्वी बैठकीला आता सुरुवात झालेली आहे. आज महाएल्गार आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी छगन भुजबळ हे बीडमध्ये आहेत. याच दरम्यान आता त्यांच्या या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. पण तत्पूर्वी लक्ष्मण हाके आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे आता छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. ज्या हॉटेलमध्ये छगन भुजबळ सध्या थांबलेले आहेत त्याच ठिकाणी हे दोन्ही नेते त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. या संपूर्ण मेळाव्यामध्ये छगन भुजबळ काय बोलणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. सभेपूर्वी या तिघांमध्ये ही बैठक सुरू झालेली आपण बघतोय. थोड्या वेळापूर्वी लक्ष्मण हाके यांनी देखील न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिली आणि या सगळ्यानंतर आता ही बैठक सुरू झालेली आहे. ज्या हॉटेलमध्ये छगन भुजबळ थांबलेले आहेत तिथे या तिघांची बैठक सुरू झाली आहे. लक्ष्मण घाटोळ माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील. लक्ष्मण, छगन भुजबळ त्याचबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये बीडमध्ये एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती या एल्गार मेळाव्यापूर्वी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर दुपारीच छगन भुजबळ हे बीडमध्ये दाखल झालेले होते आणि त्यानंतर छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी सुरुवातीला लक्ष्मण हाके त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे जे आहे ते देखील भुजबळांच्या भेटीसाठी आलेले आहे आणि या तीनही नेत्यांमध्ये ओबीसीच्या या तीनही नेत्यांमध्ये महाएल्गार मेळाव्याच्या पूर्वी ही महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये संध्याकाळी जी सभा होती पुढच्या 2 तासांमध्ये त्या सभेला सुरुवात होणार आहे ओबीसींचा. त्या सभेचा अजेंडा ठरू शकतो. या सभेमध्ये कोण कुठल्या मुद्द्यावर बोलणार
हे देखील या बैठकीमध्ये ठरलं जाऊ शकतं आणि त्यासाठी या 3 नेत्यांमध्ये ही महत्वपूर्ण बैठक जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की बीडमध्ये ज्या पद्धतीनं ओबीसी विरुद्ध मराठा हा जो काही संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतो, या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रचंड तणावपूर्ण असं वातावरण आहे आणि या सगळ्या तणावपूर्ण वातावरणामध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा हा बीडमध्ये होतोय आणि या मेळाव्यापूर्वी कोणत्या नेत्यांनी कुठल्या मुद्द्यावरती भाषण करायचं, कोणता मुद्दा हाताळायचा, हे सगळं आता या बैठकीमध्ये ठरतंय आणि त्यासाठीच हे 3 नेत्यांमध्ये एक महत्वपूर्ण बैठक जी आहे ती या बीड शहरामध्ये असलेल्या एका खासगी हॉटेलमध्ये होती आणि या बैठकीनंतर हे 3ही नेते एकत्रितरित्या सभास्थळी जातील अशा प्रकारची देखील माहिती सूत्रांकडून प्राप्त होती. नक्की. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.